नमस्कार मंडळी, शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत। दुबईला पुन्हा 10,000 टन कांदा निर्यातीचा घाट, NCEL कडे पुन्हा निर्यातीचे कामकाज। रासायनिक खत विरोधी प्रचारानंतरही वाढला वापर, खत कंपन्यांनी प्रकल्पांतील निर्मिती वाढवली, SSPच्या वापरात घट। पाणी टंचाई, उष्णतेमुळे डाळिंब फुलगळीचे संकट, 25,000 हेक्टर बागा फुलोऱ्यात तर 50% गळीची भीती। सिंचन योजनांच्या कालव्याचे पाणी कमी। यंदा पेड कटिंग पद्धतीने होत आहेत द्राक्षांचे व्यवहार, व्यापाऱ्यांकडून मालाची शोधाशोध, खरेदी पश्चात पैसे शेतकऱ्यांच्या हातात। कस्तुरी कापूस भारत गाठी म्हणून 15,000 गाठींना मंजुरी, सेलू येथे जेनिंग प्रेसिंग उद्योजकांच्या बैठकीत माहिती। भुईमुग पीक 4,500 हेक्टरवर, पुणे विभागातील स्थिती सरासरी 12,500 हेक्टर क्षेत्र। सफरचंदाच्या दरामध्ये लिंबू, उन्हाळ्यामध्ये वाढली मागणी, जेवणाच्या ताटातून लिंबू गायब, शेतकरी फायद्यात। वर्ष सरले तरी मिळेना पीक कर्जावर भरलेले व्याज, रकमेवरील व्याज बँक देणार का, शेतकऱ्यांनी केला सवाल, रक्कम खात्यात वर्ग करा। बाजारभावात चढ उतार, सोयाबीनचा दर पोहोचला 4,500वर, बाजारातील बेभरोशामुळे अंदाज येईना, शेतकरी मात्र संभ्रमात। सुधारित तंत्रज्ञान वापरून कांदा पिकाचे उत्पादन वाढवले, तुषार सिंचनचा वापर, 30 ते 40% पाण्याची झाली बचत। अनुदानासाठी शेतकऱ्यांची पायपीट, सर्व्हर डाऊनमुळे eKYC होईना, लोकपालच्या पाठपुराव्यामुळे 675 लाभार्थ्यांची eKYC पूर्ण। अतिवृष्टीची मदत, पीक विम्याचा मुद्दा लक्षवेधी, सर्वसामान्य नागरिकांची भावना, मतदानाविषयी साखरखेडा परिसरात गावागावात चर्चा। शेतकामाच्या 2 शिफ्ट, एक भल्या पहाटेला आणि दुसरी ऊन उतरल्यावर, शेणखत पसरवण्याचे काम जोरात सुरू। बचत गटांच्या महिला शिवून देणार गणवेश, ग्रामीण अर्थकारणाला गती देण्यासाठी शिक्षण विभागाचा महत्त्वाकांक्षी निर्णय। अशा दररोजच्या ठळक बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।